आणि आता बातमी पावसासंदर्भात आहे। सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून घाटमाथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 5000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाऊस वाढत असल्याने विसर्गात वाढ होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकरी पारंपरिक भात लावणीत देखील व्यस्त झालेले आहेत। तर सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून घाटमाथा परिसरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आता कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 5000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना मात्र त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शशिकांत, घाटमाथा परिसरात रात्रभरच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं दिसून येतंय। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे धरणातून देखील 5000 क्युसेकचा हा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नक्कीच आपण जर पाहिलं तर कालपासून साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। जोरदार पाऊस आहे तो घाट पट्ट्यामध्ये कोसळताना एकंदरीत पाहायला मिळतोय। त्याचबरोबर कोयना नदीमध्ये सध्या 2100 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या महिनाभरापासून पाऊस आहे तो मुसळधार कोसळतोय आणि यामुळे धरणात पाण्याची आवक आहे ती वाढली जाताना एकंदरीत पाहायला मिळते। कोयना धरण 105.25 टीएमची साठवण क्षमता असलेले धरण आहे आणि या धरणामध्ये सध्या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून आता काही वेळातच पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पायथा विद्युत ग्रहामार्गे 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर वाढत असल्यामुळे आता पुन्हा विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल असं देखील संकेत देण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पूर्वेकडे जर आपण पाहिलं तर कराड असेल, सांगली असेल या पूर क्षेत्राजवळच्या गावांना किंवा तिथल्या आस्थापनांना सतर्क राहण्याचं प्रशासनानं आवाहन देखील केलेलं आहे। त्याचबरोबर शेतकरी जे आहेत ते आता शेतकऱ्यांनी भात लागणं आहे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घाट पट्ट्यामध्ये केली जाते आणि ती देखील लागवड करण्यात आता शेतकरी मग्न असल्याचं पाहायला मिळते। पावसानं मधल्या काळामध्ये विश्रांती दिलेली होती त्यामुळे काहीसा चिंतेचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये पसरलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।